हाय फ्रेंड्स, मी मधुरा. तुम्ही कसे आहात? तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज धनतेरस आहे, तर आईने विचारलं काय बनवायचं नैवेद्याला. लगेच म्हणाले मैसूर पाक, कारण ह्या सुट्टीमध्ये मी माझ्या मावशीकडे बँगलोरला गेलेले आणि जो मैसूर पाक मी ट्राय केला तो होता. आईने कधीच मैसूर पाक बनवला नव्हता, पण ती म्हणली ट्राय करेल. चला बघूया आई कशी बनवते मैसूर पाक. इथे आईने 1 कप डाळीचं पीठ घेतले आणि ते चाळून घेतले. त्यानंतर तिने ड्राय रोस्ट केलं. फक्त हलकासा कलर चेंज होऊन दिला. त्यानंतर तिने पुन्हा चाळलं. त्यानंतर आईने तूप मेल्ट करून घेतलं 1 कप. त्यानंतर तिने अर्ध तूप त्यातलं एका पातेल्यात काढलं. नंतर तिने भाजलेलं डाळीचे पीठ त्या तुपात मिक्स केलं. अशा प्रकारे तिने पीठ आणि तूप एक्झिव्ह करून घेतलं. नंतर तिने 1 वाटी साखर आणि अर्धा कप पाणी घेतलं आणि त्याचा पाक तयार केला. त्यानंतर तिने पाकात एक्झिव्ह केलेलं मिक्सर टाकलं. मग ते छान मिक्स केलं. उरलेलं तूप तिने थोडं थोडं टाकून ते पीठ चांगलं भाजून घेतलं. तर थोडं टेक्स्चर चेंज व्हायला सुरुवात झाली आहे. आता पीठ तूप सोडायला लागलंय. तुम्ही बघू शकता की ते तूप केवढं वेगळं झालंय. आईने इथे भांड्याला ग्रीसिंग करून घेतले तुपाने. एक्स्ट्रा तूप बाहेर काढून तिने ते मिक्सचर डब्यात घातलं आणि अशा प्रकारे सेट करून घेतलं. साधारण 1 तासाने तिने त्याच्या वड्या पाडल्या. त्यावेळेला नैवेद्य दाखवून मी ते लगेच ट्राय करायला घेतलं. आईने मैसूर पाक बनवलाय आणि मी ट्राय करते. जमलाय का मधुरा? नक्की. आपण आता बाबांना विचारूया. ओके. खरंच छान झालेलं आहे. पण हा फर्स्ट टाइम मी बनवला आहे. लहानपणी मला आठवत आहे की गाडीमध्ये असं मिळायचंय मैसूर पाक, तशा पद्धतीचा हा बनलेला आहे. घी टाईप नाही झालंय, थोडा ड्राय झालाय ना. इथे मी मम्माला पण ट्राय करायला सांगितलं. कसं वाटतंय मॅडम तुमच्या हाताचाच बनलेला मैसूर पाक? ऍक्च्युली मी इथे जसा मिळतो तसा करण्याचा प्रयत्न झाला, पण हा आपल्या लहानपणी जसा मिळायचा ना ड्राय वाला तसं झालेला आहे. टेस्ट छान आहे, मस्त झालेला आहे. फक्त मी घी मैसूर पाक एक्सपेक्ट करत होते, पण ड्राय झाला. मस्त आहे. मला आणि बाबांना मैसूर पाक खूप आवडला, पण आईला प्रॉपर घीवाला बनवायचा होता, पण तसंच झालं नाही. तर नेक्स्ट टाइम बघ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.